मंडळी, मुंबईतल्या वाढत्या वायू प्रदूषणाचा प्रश्न हा दिवसागणिक गंभीर होताना दिसतो आणि याच प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मुंबईतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाईल। प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईकरांची साथ गरजेची असल्याचं मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तर प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण विभाग कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचंही पंकजा मुंडेंनी सांगितलं। पर्यावरण मंत्री पंकजाताई आपल्यासोबत आहेत। पंकजाताई, स्वागत आहे। खरं तर नुकतंच तुम्ही चार्ज घेतलेला आहे आणि सर्वात मोठं आव्हान तुमच्यासमोर मुंबईचं असणार आहे, कारण का मुंबईतली हवामानाची गुणवत्ता ही अधिक खराब होऊ लागलेली आहे। काय डोक्यात प्लॅनिंग आहे, काय विचार केलेला आहे, कसं हे प्रमाण कमी करणार आहात? खरं तर प्रदूषण हा विषय एवढा वास्ट आहे आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा जे विषय आपल्याला हाताळायचा आहे तो प्रदूषण आहे। मग ते ध्वनीचं प्रदूषण असो, हवेचं प्रदूषण असो, पाण्याचं प्रदूषण असो, हे अनेक नद्यांचं प्रदूषण फार मोठा विषय आहे। आणि जेव्हा मी पहिल्यांदा मंत्री म्हणून चार्ज घेतला, ज्या दिवशी पहिली बैठक झाली त्या दिवशीच कोर्टातनंच काही माझे अधिकारी आले होते आणि त्यांनी मला काही ब्रीफ केलं मुंबईच्या प्रदूषणाविषयी। मुंबईचं खरं प्रदूषण एवढं पूर्वीच्या वेळी नव्हतं, पण आत्ता जे दिसते आपल्याला धुलीकण वगैरे थोडंसं असं धुक्याचा सारखं वातावरण आहे। तर ह्याची पण माहिती सगळी डिटेल मी घ्यायला लावली आहे। प्राथमिक दर्शनी मुंबईमध्ये भरपूर मोठं काम वेगवेगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये चालू आहे आणि त्याहीपेक्षा आपले मोठे मोठे हायवेज, कोस्टल हायवे, कोस्टल रोड्स आणि ब्रिजेस ह्याचे कामंसुद्धा आहे। त्या सगळ्यांचा नक्कीच त्याच्यावर थोडासा परिणाम होतो। हे तात्पुरती परिस्थिती आहे, कारण हे कन्स्ट्रक्शनचं जे हेवी ड्युटी चालू आहे त्याच्यामुळे। आणि थंडी, वातावरण थंड झालं तर ते धुलीकण हे मुंबईच्या समुद्राच्या हवेमुळे जे जायचे वाहून ते थोडेसे स्थिर होत आहेत किंवा जड एक असा पट्टा तयार होतोय। तर ह्याचं एक प्राथमिक दर्शनी मला हे लक्षात आलं। आता ह्याच्यामध्ये काय उपाय करावे लागतील ह्याच्याबद्दल मी बैठक बोलवलेली आहे। आमची ड्राफ्टिंग वगैरे चालली, मी आत्ता ते सांगू शकणार नाही, पण नक्कीच ह्याच्यावर आम्ही काम करतो। खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन हासिफ खानसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।